नमस्कार मैत्रिणींनो, होममेकर राणी या चॅनलवर मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत तुम्हाला घरामध्ये उपयोगाच्या ठरतील अशा काही छान टिप्स शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ तुम्हाला थोडाही उपयोगाचा वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आजची आपली पहिली टिप्स आहे, आपल्या घरातले जे रोज वापरत असलेले कंगवे असतात ते जर आपण वेळच्या वेळी स्वच्छ केले नाही तर त्यावर अशी काळसर घाण तयार होते। तुम्ही ते बघू शकता, हा जो कंगवा आहे तो किती खराब झालेला आहे। तेलकटपणामुळे हे जे कंगवे असतात ते असे चिकट होऊन जातात आणि त्यामध्ये घाण साचत राहते। पण कंगवे स्वच्छ करण्याची एक छान पद्धत आहे। त्यासाठी काय करायचं आहे तर इथं एका भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे। पूर्ण कंगवे आपले त्या पाण्यामध्ये भिजतील एवढं पाणी आपल्याला ह्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडीशी डिटर्जंट पावडर ह्या पाण्यामध्ये टाकून द्यायची आहे। कोणतीही डिटर्जंट पावडर तुम्ही वापरू शकता आणि हाताने पूर्ण पावडर जे आहे ते पाण्यामध्ये विरघळून घ्यायचे आहे आणि जे खराब झालेले कंगवे आहेत ते ह्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहेत। तर तुम्ही ते बघू शकता, पूर्ण कंगवे मी या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। 10 मिनिटंही तसंच भिजू द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर एक ब्रश घ्यायचा आहे, खराब कोणताही जो तुम्ही वापरत नसाल तो, आणि त्याच्या मदतीने अशा पद्धतीने कंगव्याचे जे दात असतात ते आपल्याला घासून काढायचे आहेत। खूप छान पद्धत आहे। 10 मिनिटं जर आपण डिटर्जंटच्या पाण्यात हे जर कंगवे भिजत ठेवले तर कंगव्यांवर जो काही तेलकटपणा आलेला असतो किंवा जी काही घाण साचलेली असते ती पूर्णपणे निघून जाते। तर अशा पद्धतीने कंगवे जे आहेत ते मी घासून घेणार आहे। तुम्ही बघू शकता, भिजत ठेवल्यामुळे जी घाण आहे ती अशी वर आलेली आहे। डिटर्जंटमध्ये आपण हा कंगवा भिजत ठेवल्यामुळे त्यामध्ये जी काही घाण होती ती पूर्ण आता भिजून गेलेली आहे। आता फक्त कंगव्याच्या मदतीने ही जर घाण आपण पूर्ण काढून घेतली तर कंगवा जो आहे तो पूर्ण स्वच्छ होऊन जाईल। तर ब्रशच्या मदतीने पूर्ण कंगवा मी क्लीन करून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता, रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे। अशाच पद्धतीने सर्व कंगवे जे आहेत ते मी ह्या ब्रशच्या मदतीने घासून काढणार आहे। कंगवे कितीही खराब झालेले असतील तर ते ह्या पद्धतीने जर तुम्ही स्वच्छ केले तर कमीत कमी मेहनतीमध्ये तुम्ही इथे बघू शकता कंगव्यांमधली सगळी घाण निघून गेलेली आहे। आता हे जे कंगवे आहेत ते स्वच्छ पाण्याखाली आपल्याला धुवून काढायचे आहेत। त्यानंतर एक कपडा घ्यायचा आहे आणि कपड्याला हे सर्व कंगवे जे आहेत ते व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे। कंगव्यांमध्ये सुरुवातीला किती घाण साचलेली होते, पण या पद्धतीने जर कंगवे आपण स्वच्छ केले तर नक्कीच आपला खूप वेळ वाचून आपलं काम देखील सोपं होतं। पुढची टीप आहे कांद्यासाठी। बऱ्याचदा कांदा जर जास्तीचा चिरला गेला तर तो तसाच पडून राहतो आणि कडू होऊन तो फेकला जातो। पण कांदा फेकला जाऊ नये आणि जसाच तसा राहावा म्हणून काय करायचं आहे, त्यासाठी एक हवाबंद असा डबा घ्यायचा आहे ज्याच्यामधून हवा पास होणार नाही। तर जो कांदा आपण चिरून ठेवलेला होता तो कांदा ह्या डब्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ह्या कांद्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। पूर्ण कांदा त्या पाण्यामध्ये भिजला गेला पाहिजे एवढं पाणी आपल्याला त्या कांद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर डब्याचं झाकण बंद करायचं आहे। आता हा डबा आता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे। यामुळे कांदा खराब होणार नाही आणि आपल्याला पाहिजे त्यावेळी आपण तो वापरू शकतो। पुढची टिप्स बघूया, घरगुती पद्धतीने घरातून मच्छर बाहेर घालवायचे कसे, तर त्यासाठी इथे मी थोडीशी लसणाची साल घेतलेली आहे, 4 ते 5 लवंग, 3 कापराच्या वड्या, थोडासा कापूस आणि 4 तेजपान घेतलेले आहेत। या वस्तूंचा वापर आपण कसा करायचा आहे ते बघूया। तर त्यासाठी इथे मी एक डबा घेतलेला आहे। त्यानंतर तेजपानचे असे छोटे छोटे तुकडे करून या डब्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर थोडीशी लसणाची साल घ्यायची आहे, जी आपण कचरा म्हणून फेकून देत असतो, ती या तेजपानवर टाकायची आहे। त्यानंतर एक कापराची वडी ती देखील यावर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर थोडासा कापूस पसरवून घ्यायचा आहे आणि लवंग ह्या कापसामध्ये टाकून घ्यायचे आहेत। 4 ते 5 लवंग टाकून झाल्यानंतर एक कापराची वडी ती देखील आपल्याला ह्या कापसावर ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा कापूस जो आहे तो असा बंद करून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने आपण फुलवात तयार करतो तशीच फुलवात तयार करून ह्या तेजपान आणि लसणाच्या सालीवर ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता हा कापूस आपल्याला पेटवून घ्यायचा आहे। कापूर टाकल्यामुळे ते पेटायला लगेच मदत होते।
तुम्ही इथे बघू शकता कोणतीही गोष्ट बाहेरून आणण्याची काहीही गरज नाही. सर्व वस्तू आपल्या घरातच असतात. या वस्तू जर आपण संध्याकाळच्या वेळी घरामध्ये पेटवून घेतल्या तर यामुळे घरातून डास पूर्णपणे घराच्या बाहेर निघून जातात. शिवाय माशा देखील घरामध्ये येत नाही, चिलटे देखील घरामध्ये येत नाही. तर तुम्ही देखील संध्याकाळच्या वेळी घरामध्ये जर या वस्तूंचा धूर करून घेतला तर घरातून मच्छर आणि माशा कायमचे घरातून बाहेर निघून जातात. शिवाय चिलटे देखील घरामध्ये कधीही होत नाही आणि अगदी घरगुती पद्धतीने आपण घरातून मच्छर बाहेर घालवू शकतो. पुढची टिप्स बघूया. आता ह्या हँगरचा उपयोग आपण कशासाठी करणार आहोत ते बघूया. आपल्या घरामध्ये भरपूर असे जुने सॉक्स असतात जे खराब झालेले असतात, ते आपण फेकून देतो. पण सॉक्स फेकून देण्यापूर्वी त्याचा जर असा हँगरला लावून आपण वापर करून घेतला तर नक्कीच आपला खूप फायदा होणार आहे. तर इथे 2 सॉक्स होते जे खराब झालेले होते. तर मी हँगरला दोनही बाजूने सॉक्स जे आहेत ते अशा पद्धतीने घालून घेणार आहे. दोनही सॉक्स घालून झाल्यानंतर हे असं दिसणार आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याने हे दोनही सॉक्स आपल्याला पूर्ण ओले करून घ्यायचे आहे. त्यानंतर याचा वापर आपण कशासाठी करायचा आहे ते बघूया. आपल्या घरामध्ये असे भरपूर कानेकोपरे असतात किंवा वस्तू ठेवलेल्या असतात ज्या ठिकाणी झाडू जात नाही आणि आपण रोज रोज या वस्तू सरकवू देखील शकत नाही. तर ह्याच कानाकोपऱ्यांमध्ये खूप घाण साचते आणि त्याच ठिकाणी आता आपल्याला आपण जे सॉक्स घालून हँगरला तयार केलेलं होतं त्याचा वापर करून यामध्ये जी काही घाण अडकलेली असेल ती स्वच्छ करायची आहे. तर अशा पद्धतीने हँगर जे आहे मी या कोपऱ्यांमध्ये फिरवून घेणार आहे. खूप छान पद्धत आहे. सॉक्स ओल्या केल्यामुळे त्यामध्ये जी काही घाण अडकलेली असते किंवा साचलेली असते ती पूर्णपणे स्वच्छ होऊन जाते. तर अशा पद्धतीने सॉक्स घातलेलं हँगर जे आहे ते मी या कानाकोपऱ्यामध्ये फिरवून घेणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता जी काही घाण तिथे साचलेली होती ती सॉक्स ओल्या केल्यामुळे पूर्ण घाण ह्या सॉक्सला चिटकून बाहेर आलेली आहे. पूर्ण धूळ होती ती पूर्णपणे सॉक्सला लागून गेलेली आहे. खराब झालेले सॉक्स फेकून देण्यापूर्वी त्याचा जर असा वापर करून घेतला आणि त्यानंतर जर हे सॉक्स फेकून दिले तर नक्कीच आपला फायदा होणार आहे. आज दिलेल्या टिप्सपैकी तुम्हाला कुठली टिप्स आवडली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ थोडाही उपयोगाचा वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.